बीडमध्ये चाललंय तरी काय? संतोष देशमुख प्रकरणात अक्षरशः आता जो तपास अधिकारी होता तोच बदलण्यात आलेला आहे। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवीन माहिती समोर येत आहे। सरपंच देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे। राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन आणि निषेध मोर्चे काढले जात आहेत। अशातच आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवीन ट्विस्ट आलेला आहे। या प्रकरणातील तपास अधिकारीच बदलण्यात आलेला आहे। ही संपूर्ण घटना आज आपण बघणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करून घ्या। संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडवर मकोका लागताच सीआयडी मध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे। प्रशासनाकडून तपास अधिकारीच बदलण्यात आलेला आहे। या प्रकरणाचा तपास सध्या सीआयडीचे उपअधीक्षक अनिल गुजर करीत होते। मात्र आता त्यांच्या जागी अपर पोलीस अधीक्षक किरण पाटील हे तपास करीत आहेत। खरं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि त्याच्यासह 9 जणांवर मकोका लावलेला आहे। यात सीआयडीने सुदर्शन घुले याला गँग लीडर दर्शवलेला आहे, तर वाल्मिक कराडला गँगचा सदस्य असं म्हटलेलं आहे। तसेच या गुन्ह्यात आरोपी वाढण्याची शक्यता आहे। तर दुसऱ्या बाजूला मकोका लागताच सीआयडीचे तपास अधिकारी देखील बदलण्यात आलेले आहे। हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीचे उपअधीक्षक अनिल गुजर करीत होते। त्यांच्या जागी आता अपर पोलीस अधीक्षक किरण पाटील हे तपास करणार आहेत। सीआयडीमध्ये अचानक मोठे बदल झाल्याने चर्चेला उधाण आलेलं आहे। या संपूर्ण प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा शोध सीआयडी घेत आहे। त्यामुळे आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे। पवन चक्कीच्या जो सुरक्षा रक्षक होता त्याला सुदर्शन घुले यांनी मारहाण केली होती आणि त्यानंतर संतोष देशमुख यांनी हस्तक्षेप केला होता आणि त्यानंतर 9 डिसेंबरला अक्षरशः त्यांचं अपहरण करून 3rd डिग्री टॉर्चरपेक्षा सुद्धा जास्त भयानक अशी शिक्षा त्यांना देण्यात आली होती। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले याला गँगचा लीडर दर्शवलेला आहे, तर वाल्मिक कराड हा सुदर्शन घुलेच्या गँगचा सदस्य असं म्हटलेलं आहे। खरं तर दुसरीकडे सीआयडीने संतोष देशमुख खून प्रकरणात सुदर्शन घुले याला गँगचा लीडर केलं आणि त्यानंतर वाल्मिक कराडला गँगचा सदस्य केलं असं म्हटल्यानंतर सीआयडीमध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहेत। सीआयडीचे तपास अधिकारीच बदलण्यात आलेले आहेत। मग यामध्ये कुठेतरी हे प्रकरण दाबण्यात येतंय का असा प्रश्न अनेक लोकांच्या मनात उपस्थित होत आहे। मग हे प्रकरण दाबता कामा नये असंच अनेकांचं मत येत आहे। या प्रकरणाचा तपास सध्या सीआयडीचे उपअधीक्षक अनिल गुजर करत होते, पण आता त्यांच्या जागी अपर पोलीस उपअधीक्षक म्हणजेच किरण पाटील हे करत आहेत। त्यामुळे सीआयडीमध्ये अचानक मोठे बदल झाल्यामुळे चर्चेला उधाण आलेलं आहे। अलीकडेच वाल्मिक कराडला अटक करून त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली। या सगळ्या प्रकरणाचा खरा सूत्रधार वाल्मिक कराड हाच असल्याचा आरोप सुरुवातीपासून होत आहे, पण सीआयडीच्या तपासात वेगळाच खुलासा समोर आला। तर सुदर्शन घुले हा गँगचा लीडर दर्शवलेला आहे आणि जो वाल्मिक कराड होता तो या गँगचा सदस्य म्हणून असं दर्शवलेलं आहे। आता यामध्ये डिफरन्स काय आहे ते यांनीच सीआयडी अधिकाऱ्यांनीच सांगावं, कारण की यामध्ये पैसा कोणाकडे जास्त आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे। तर अशी ही घटना सध्या समोर येत आहे। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। नमस्कार।